Hello, my dear friends. Welcome to the new video of chapter heat. Okay, so in this video, we are going to study the anomalous behavior of water. The anomalous behavior of water. Okay, so sorry, just a minute. So let's see the anomalous behavior of water. Okay, so anomalous behavior of water. So look at this graph, friends. Look at this graph. Okay, हा ग्राफ काय दाखवतोय तुम्हाला? तर या ग्राफ मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं कंपॅरिझन दाखवले. कोणाच्या? वॉटरच्या व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं कंपॅरिझन दाखवले. तर आता ग्राफ व्यवस्थित पाहिला तर तुमच्या असं लक्षात येऊन जाईल. काय लक्षात येऊन जाईल ग्राफ व्यवस्थित पाहिल्याच्या नंतर? बघा की सुरुवातीला जे टेम्परेचर होतं, ओके, दिस इज युअर temperature and this is your volume. This is your temperature and this is your volume. Okay, so हे जे व्हॉल्यूम होतं हे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला काय होतं? हे इथं काहीतरी 1000.10च्या वरी काहीतरी इथं होतं. ओके, 1010च्या वरती काहीतरी होतं इथं या ठिकाणी. सो इथून जसं जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करायला होतं, आता 0 डिग्री म्हणजे त्या ठिकाणी बर्फ असेल. ओके, मग टेम्परेचर इन्क्रीज करायला होत तर बर्फाचं कन्व्हर्जन, जे आईसचं कन्व्हर्जन कशात व्हायला पाहिजे? आईसचं कन्व्हर्जन नक्कीच वॉटरमध्ये व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. ओके, सो मग आपण जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज करायला आपल्याला असं दिसून यायलंय की हा ग्राफ जो आहे, हा ग्राफ व्हॉल्यूमचा म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज व्हायले. यापूर्वीही आपण याच्याबद्दल डिस्कस केलेले आहे. हे कशामुळे होते? तर वॉटर हॅज फिक्स्ड स्ट्रक्चर. ओके, आईस हॅज अ फिक्स्ड स्ट्रक्चर and hence its volume is larger than the water. Okay, its volume is larger than the water and hence also its density also less. Okay, so not so larger, its density is less. Okay, व्हॉल्यूम लार्ज असल्यामुळे डेन्सिटी कमी येईल. मास पर युनिट व्हॉल्यूम डेन्सिटीचा फॉर्म्युला. ओके, सो व्हॉल्यूम जेवढं जास्त तेवढी डेन्सिटी कमी. मग इथं लक्षात ठेवा, तर तुमचा व्हॉल्यूम इथं लार्ज असेल 0 डिग्री सेल्सिअसला, कोणाचा? आईसचा, वॉटरपेक्षाही. तर मग व्हॉल्यूम लार्ज आहे म्हणजे डेन्सिटी कमी आहे. ओके, तर तिकडे आपल्याला सध्या जायचं नाहीये. तर आपण पाहतोय की मग 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम लार्ज आहे. कशामुळे? त्याच्या अरोमॅटिक स्ट्रक्चरमुळे. ओके, त्याचं जे फिक्स्ड स्ट्रक्चर आहे हेक्सागोनल, त्याच्यामुळं. तर मग आता जसं जसं टेम्परेचर वाढू तसे जसे बॉन्ड ब्रेक होतील आणि मग बॉन्ड ब्रेक झाले की वॉटरमध्ये कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होईल आणि वॉटरमध्ये जसं जसं कन्व्हर्जन होईल तसं व्हॉल्यूम काय होणार आहे? कमी होणार आहे. कारण की मॉलिक्यूल रॅन्डमली मूव्ह होतील आणि त्या एक्सपांड झालेल्या मॉलिक्यूल पेक्षा थोडे पहिल्यापेक्षा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. ओके, सो मग त्याचं व्हॉल्यूम कमी असेल आणि एक वेळ अशी येईल त्याचं टेम्परेचर किती असेल? 4 डिग्री सेल्सिअस. लक्षात ठेवा, 4 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं व्हॉल्यूम हे सर्वात मिनिमम असतं. ओके, आईस पेक्षाही मिनिमम. म्हणजे 0 डिग्रीला ऍक्च्युअल मध्ये व्हॉल्यूम मिनिमम असायला पाहिजे. आता दुसरा कोणता सॉलिड घेतला असतात काय झालं असतं? जसं टेम्परेचर वाढू तसं त्याचं व्हॉल्यूम वाढलं असतं. ओके, पण आईसचं हे उलट आहे. आईसचं या ठिकाणी उलट आहे. 0 पासून 4 पर्यंत व्हॉल्यूम कमी होतंय आणि 4 ला मिनिमम असते. मग एक वेळ अशी येईल की ते पूर्णपणे लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मग 4 डिग्री सेल्सिअसला या ठिकाणी ते पूर्णपणे लिक्विड मध्ये कन्वर्ट झालंय वॉटर आणि त्याचं व्हॉल्यूम कसं आहे? मिनिमम आहे. मग आता लिक्विड मध्ये झाल्याच्या नंतर पण आपण हीट जर प्रोव्हाइड केली तर मग आता लिक्विडचे मॉलिक्यूल काय करायला लागतील? एक्सेस हीट झाल्याच्या नंतर पुन्हा एक्सपांड व्हायला सुरुवात होतील आणि गॅसमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतील स्वतःला. ओके, सो मग त्याचे मॉलिक्यूल हीट जास्त झाल्यामुळे त्यांच्यातलं व्हायब्रेशन वाढलं की कायनेटिक एनर्जी वाढेल आणि ऑटोमॅटिकली हीट पण त्यांच्यातली वाढायला सुरुवात होईल. ओके, आणि हीट वाढली की मग ते एक्सपांड व्हायला सुरुवात होतील. ओके, हे एक्सपांड व्हायला सुरुवात झाली, परत 4 डिग्री पासून व्हॉल्यूम एक्सपांड व्हायला सुरुवात झालं. जसं जसं गॅसियस स्टेट कडे चाललाय तसं तसं व्हॉल्यूम काय होईल? एक्सपांड होईल. ओके, सो this is your graph. Okay, so this is nothing but the anomalous behavior of water. Okay, so ही डेफिनेशन आहे anomalous behavior ची. तर तुम्ही ती डेफिनेशन लिहून घेऊ शकता. ओके, तुम्ही ती डेफिनेशन लिहून घेऊ शकता. तर ही स्क्रीनवर तुम्हाला दिसायली. इन जनरल, when the liquid is heated up, a certain temperature
इट एक्सपांड्स. ओके, इट एक्सपांड्स. जेव्हा आपण जनरली कोणतंही लिक्विड काय करतो, हीट करतो. जनरली कोणतंही लिक्विड हीट करतो त्यावेळेस म्हणजे काही टेम्परेचर पर्यंत ते काय होतंय, एक्सपांड होते. अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याला कूल केल्याच्या नंतर ते काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. पण वॉटर इथं असं करत नाहीये. बघा, वॉटर इथं असं करत नाहीये. 4 डिग्री पासून जर टेम्परेचर कमी केलं आपण, ते पुन्हा व्हॉल्यूम वाढवल. बर्फ व्हायला सुरुवात झाली की व्हॉल्यूम त्याचा वाढणार आहे ऑब्विसली. ओके, सो आपल्याला हे माहिती आहे वॉटरचं anomalous behavior. Okay, so water however shows a special and exceptional behavior. Okay, हे जे वॉटरचं स्पेशल आणि एक्सेप्शनल बिहेवियर आहे यालाच काय म्हणायचं, anomalous behavior of water. Okay, if मग आता ते काय शो करतंय ते डेफिनेशन मध्ये लिहावं लागेल मग आपल्याला. if we heat the water, if we heat water from 0 degree Celsius, from 0 degree Celsius अप टू 4 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर हीट वाढवली, इथं बघा 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण टेम्परेचर वाढवलं. ओके, इट कॉन्ट्रॅक्ट्स. ते काय होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल. ऍक्च्युअल मध्ये हीट वाढल्यावर एक्सपांड व्हायला पाहिजे, पण हे कॉन्ट्रॅक्ट होईल. इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग ऍट 4 डिग्री सेल्सिअस इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. आपल्याला माहिती आहे 4 डिग्री सेल्सिअसला ते पूर्णपणे लिक्विड झालेलं असेल आणि त्याचं व्हॉल्यूम मिनिमम असेल. कशामुळे, कॉन्ट्रॅक्शन मुळे. ओके, ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर, आणि त्याला परत हिट केलं, आताच पाहिलं आपण, इट एक्सपांड्स, गॅस व्हायला सुरुवात होईल. ओके, अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, आणि त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. बिहेवियर ऑफ द वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. मग हे जे काही बिहेवियर आहे 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, कोणतं एक्सेप्शनल बिहेवियर, व्हॉल्यूम वाढायच्या ऐवजी कमी व्हायला टेम्परेचर वाढताना पण, तर ह्या बिहेवियरला काय म्हणायचं, इज कॉल्ड द anomalous behavior of the water. यालाच म्हणायचं anomalous behavior of the water. ओके, सो दिस इज युअर डेफिनेशन. तर मग आता हे जे anomalous behavior आहे हे होप नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केलं. ओके, होप नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केलं, तर ते आपल्याला पाहायचंय anomalous behavior of water using होप्स apparatus. तर त्यामध्ये काय करायचंय बघा, होपनं काय केलं, होपनं एक apparatus तयार केलं. होप्सचं apparatus कसं आहे, तर इन होप्स apparatus a flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure. आता फिगर कुठं दाखवली मग सर, तर ही फिगर आहे. तर फिगर मध्ये बघा एक बाउल आहे, बाउल. ओके, बाउल, अ फ्लॅट बाउल, ही बाउल आहे. ओके, ही सर्क्युलर शेपची, ही जी दिसायली ब्लू, एकदम डार्क ब्लू मध्ये, ही त्याला पाईप अटॅच आहे. ओके, सो हे पाईप कशासाठी आहे तर हे कळून जाईल तुम्हाला. बाउल आहे, बाउल अटॅच केलेली आहे टू अ सिलेंड्रिकल कंटेनर as shown in the figure. हे जे सिलेंड्रिकल कंटेनर आहे त्याला हे व्हर्टिकल बघा उभं, थोडं लाईट ब्लू, याला डार्क ब्लू कलरचं जे दिसायलंय त्याला म्हणायचं बाउल, आणि हे सिलेंड्रिकल कंटेनर दिसायले याला अटॅच केलेले बाउल. ओके, हे फिगर मध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. हे होप्स apparatus स्टडी करायला होतं, होप्स apparatus स्टडी करायचं. आणि आणखीन एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय किंवा मी जे एक्सप्लेन करतोय हे नोटबुक मध्ये पूर्णपणे लिहायचंय. ओके, आणि ही नोटबुक चेक केल्या जाईल, ही नोटबुक चेक केल्या जाईल. याच्या अशा सूचना तुम्हाला अगोदर हे आलेल्या आहेत. ओके, आठवड्यातून 1 दिवस तुम्हाला दिल्या जाईल आणि त्या दिवशी तुमची नोटबुक चेक केल्या जाईल. आणि नोटबुक होमवर्क, क्लासवर्कच्या नोटबुक मध्ये होमवर्क पण करायचा आहे तुम्हाला. ओके, दोन्हीसाठी एकच नोटबुक करा. मग आता बघा होप्सनं काय केलं, त्याच्यानंतर apparatus मध्ये आणखीन पण काही स्ट्रक्चर दिसायलेत. तर मग देयर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच द थर्मामीटर अबोव अँड बिलो द फ्लॅट बाउल. थर्मामीटर 2 जागे अटॅच करता येतात, ह्या फ्लॅट बाउलच्या वरती आणि फ्लॅट बाउलच्या खालच्या भागामध्ये. ओके, सो तर 2 जागा आहेत अशा ठिकाणी, त्या ठिकाणी थर्मामीटर अटॅच करता येईल. त्या वरच्या थर्मामीटरला म्हणायचं T2 आणि खालच्या थर्मामीटरला म्हणायचं बिलो द बाउलच्या, त्याला म्हणायचं T1. त्याला काय म्हणणार आपण, T1 म्हणणार. तर हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला पाहायची वर्किंग पाहायची आपल्याला. ओके, होप्स apparatusची वर्किंग पाहायची आपल्याला. तर त्या अगोदर कन्स्ट्रक्शन मध्ये एक पॉइंट राहायला लिहून घ्या. वॉटर इज फीड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. वॉटर इज फीड इन द सिलेंड्रिकल कंटेनर. हे जे व्हर्टिकल सिलेंड्रिकल कंटेनर दिसायला उभं पाईप सारखं,
त्याच्यामध्ये वॉटर फिलअप करायचं. अँड मग ह्या बाउल मध्ये काय फिलअप केलेलं दिसायलंय, तर ऍड मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट. मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट. आईस आणि सॉल्टचं जे मिक्सचर आहे, बर्फ आणि त्याच्यात सॉल्ट असेल थोडासा, फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे ते फ्रीज झालेलं असेल. ओके, बर्फ झालेला असेल एकदम. आणि त्याचं फ्रीजिंग मिक्सचर म्हणजे टेम्परेचर 0 पेक्षा लो असू शकते त्याचं टेम्परेचर. ओके, सो फ्रीजिंग मिक्सचर इट पुट, ते काय करायचं इन द बाउल. ह्या बाउल मध्ये ते फ्रीजिंग मिक्सचर ठेवून द्यायचं आणि ह्या व्हर्टिकल पाईप मध्ये या सिलेंडर मध्ये ते वॉटर, नॉर्मल आपलं नॉर्मल वॉटर ठेवून द्यायचं. नॉर्मल वॉटर त्यामध्ये ठेवून द्यायचं. तर फिलअप करायचं. मग आता वर्किंग पाहूया. तर वर्किंग मध्ये काय होईल बघा, लक्ष द्या. ज्यावेळेस आता बघा इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस ह्या फिगर कडे बघा, तर ज्यावेळेस हे जे वॉटर फिलअप केलं जाईल यामध्ये, त्यावेळेस हे सॉल्ट आणि आईसचं जे मिक्सचर आहे, फ्रीजिंग मिक्सचर, त्याच्यात टेम्परेचर कमी आहे, त्याच्यात हीट कशी आहे, कमी आहे. आणि हीट कमी आहे पण वॉटर कसं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर हे ह्या फ्रीजिंग मिक्सर पेक्षा कसं असणार आहे, हाय असणार आहे. ओके, सो फ्रेंड्स, या फ्रीजिंग मिक्सर पेक्षा त्याचं टेम्परेचर हे कसं असणार आहे, हाय असणार आहे. नक्कीच हाय असणार आहे त्याचं टेम्परेचर. आणि त्यामुळे तुम्हाला असं जाणून येईल की ते जे हीट आहे कोणाची, एवढ्या पोर्शन मध्ये, जेवढा पोर्शन त्या फ्रीजिंग मिक्सरच्या कॉन्टॅक्ट मध्ये तेवढ्या पोर्शनची हीट तो ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करेल. तो काय करायला सुरुवात करेल, ऍब्झॉर्ब. मग सुरुवातीला ह्या वॉटरचं थ्रूआउट, वरच्या थर्मामीटरचं आणि खालच्या थर्मामीटरचं दोन्ही टेम्परेचर सारखे असतील फ्रीजिंग मिक्सर ऍड करायच्या अगोदर, कारण सर्व पाणी एकाच टेम्परेचरचं आहे. ओके, सो मग जसं आपण याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सर ऍड केलं तसं तसं ते हीट काय करायला, ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करेल. आणि हे वॉटर मधून कन्वर्ट झाले, हे फ्रीजिंग मिक्सर कन्वर्ट झालेलं वॉटर, हे त्यासाठी आपण इथं पाईप ठेवलेला आहे आणि त्याला जमा करायला. ओके, तो भाग वेगळा आहे. आपल्याला स्टडी करायची आहे की काय अनॉमलस बिहेवियर दाखवते वॉटर, तर कसं दाखवते होप्स ॲपॅरेटसनं. तर ते काय करायला, हीट ऍब्झॉर्ब करायला त्या पाईप, जो जेवढा पाईप कॉन्टॅक्ट मध्ये आहे तेवढ्या वॉटरचं हीट ऍब्झॉर्ब करायला. मग आता बघा, इथलं वॉटर जे, इथलं वॉटर ह्या पाईप मधलं, याच्या कॉन्टॅक्ट मधलं वॉटर, त्याचं टेम्परेचर कमी झालं. मग आपण पाहिलं, जर टेम्परेचर कमी होत असेल तर व्हॉल्यूम काय व्हायला पाहिजे, व्हॉल्यूम ऑब्विसली कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. व्हॉल्यूम कमी होईल, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. आणि व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे डेन्सिटी कमी झाली, सॉरी डेन्सिटी वाढली. व्हॉल्यूम कमी झालं म्हणजे डेन्सिटी वाढते या ठिकाणी. आणि मग बघा, ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो लोअर पार्ट मध्ये असतो आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे तो फ्लोट व्हायला सुरुवात होतो. मग नॉर्मल टेम्परेचरची डेन्सिटी जास्त असणार आणि जे कुल्ड वॉटर आहे ओके, त्याची डेन्सिटी जास्त असणार आणि नॉर्मल टेम्परेचरची डेन्सिटी कमी असणार. सॉरी, नॉर्मल टेम्परेचर जे वॉटर आहे त्याची डेन्सिटी कमी असणार आणि जे एवढ्या पोर्शन मधलंच वॉटर जे कूल झालंय त्याची डेन्सिटी जास्त आहे. मग जास्त डेन्सिटीचं वॉटर सेटल होईल बॉटमला, अगोदर वरती जाईल का ते नाही. मग असं करत करत सर्व जे प्रोसेस आहे त्यामध्ये अगोदर काय होईल, जसं जसं वॉटर थंड होईल, जसं जसं वॉटर कूल होईल, ते कुठं अगोदर जाईल, बॉटम कडे जाईल. मग मला सांगा, वरच्याचं टेम्परेचर अगोदर राईज होईल का खालच्या थर्मामीटरचं टेम्परेचर अगोदर राईज होईल? ऑब्विसली लोअर थर्मामीटरचं टेम्परेचर काय व्हायला, कमी व्हायला सुरुवात होईल. सॉरी, माय मिस्टेक. आपला प्रश्न होता की राईज होईल, तर त्याच्याऐवजी कमी होईल. कोणतं कमी होईल, तर जे बॉटमचं टेम्परेचर आहे ते अगोदर स्टार्ट होईल आणि फास्ट कमी व्हायला स्टार्ट होईल. ओके, फास्ट कमी व्हायला स्टार्ट होईल, लो व्हायला स्टार्ट होईल टेम्परेचर. कशामुळे, तर अगोदर ते बॉटमचं वॉटर नॉर्मल डिग्रीज होतं टेम्परेचर मध्ये. सो तर जसं इथलं वॉटर कूल व्हायलंय ते बॉटमला येईल, म्हणजे ह्या बॉटमच्या वॉटरचं पण टेम्परेचर लेस करायला. तर मग हे थर्मामीटर काय करेल, तर हे रिडिंग कमी दाखवायला सुरुवात करेल. सर्वात अगोदर ह्या T2 पेक्षा अगोदर याचं टेम्परेचर कमी होईल. ओके, आणि मग T1चं मग हळूहळू जसं जसं हे वॉटर खाली सेटल होईल तसं तसं मग वरचं वॉटर पुन्हा थंड व्हायला सुरुवात होईल. जसं जसं हे होईल, आणखीन टेम्परेचर ऍब्झॉर्ब करायला जाईल, तसं काय खालून सुरुवात होईल वॉटरची टेम्परेचर कमी करायला, वरती इथं. आणि मग इथून एकदा इथपर्यंत टेम्परेचर कमी झालं की मग इथलं बॉटमचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होईल. त्या ठिकाणी व्हॉल्यूम कसा असतो, एकदम 4 डिग्रीला मिनिमम असतो बघा व्हॉल्यूम. ओके, 4 डिग्रीला वॉटरचा व्हॉल्यूम मिनिमम असतो, आपण पाहिलं मागच्या ग्राफ मध्ये, आणि त्यालाच आपण अॅनोमलस बिहेवियर म्हणतो.
मग 4 डिग्रीला व्हॉल्यूम मिनिमम असतो. मग 4 डिग्री पेक्षा जसं वॉटर कमी करायला जाईल त्याचं हे जे फ्रीजिंग मिक्सर आहे आणखीन पण त्याच्यातलं काय करायला ऍब्झॉर्ब करायला हीट ऍब्झॉर्ब करायला, कारण की त्याचं तर 0 पेक्षा पण कमी टेम्परेचर आहे आणि ते 4 डिग्री म्हणजे डिफरन्स आला हीट मध्ये. मग तो काय करायला करेल, आणखीन पण ऍब्झॉर्ब करेल आणि मग आणखीन हीट ऍब्झॉर्ब केली म्हणजे ते टेम्परेचर काय होईल 4 डिग्री पेक्षा पण कमी व्हायला सुरुवात होईल. आणि एकदा का 4 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर झालं की त्याचं काय होतंय मग तुम्हाला माहिती आहे काय होतंय, व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होते. व्हॉल्यूम वाढलं की डेन्सिटी कमी झाली, कमी डेन्सिटीचं वॉटर पुन्हा वरती, मग कमी डेन्सिटीचं वॉटर वरती चाललंय म्हणजे काय होईल तर वरचं वॉटर थंड होईल, थंड झालंय तेव्हा त्याची डेन्सिटी कमी झाली की नाही, बरोबर आहे. मग अगोदर खालचं वॉटर थंड झालं आणि ते स्टॉप झालं 4 डिग्री सेल्सिअसला. हे बघा ते इथं थांबलं 4 डिग्री सेल्सिअसला थर्मामीटर कमी व्हायचा. आणि आता काय होईल मग जसं जसं हे थंड वॉटर 4 डिग्री पेक्षा सेल्सिअस वाला थंड वॉटर वरी जाईल हे टेम्परेचर पुन्हा आता अगोदर जे स्लो मूव्ह होऊ लागला असं फास्टली मूव्ह होईल, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या फास्टली मूव्ह होईल कुठपर्यंत 4 डिग्री पर्यंत. आणि मग तिथूनही कंटिन्यू करंट याच्यापेक्षा सेकंड थर्मामीटर पेक्षा पण सॉरी फर्स्ट थर्मामीटर पेक्षा पण अगोदर कोण झिरोला पोहोचल तर अगोदर T2 पोहोचल. ओके, म्हणजे या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअसला कोणाचं टेम्परेचर अगोदर होऊ लागलं तर T1चं होऊ लागलं. कशामुळे तर 4 डिग्री पर्यंत व्हॉल्यूम कमी होऊ लागला आणि ते खाली जाऊ लागलं. पण 4 डिग्री पेक्षा जसं जसं आणखीन कमी टेम्परेचर करू व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आणि मग ते वॉटर वरी चाललंय. म्हणजे मग आता 0 पर्यंत सर्वात अगोदर कोण पोहोचणार तर 0 पर्यंत सर्वात अगोदर T2 पोहोचणार. कारण की 0 पर्यंत जात असताना व्हॉल्यूम कसा असते वाढतंय, मग डेन्सिटी कमी होणार, डेन्सिटी कमी झाल्यामुळे वॉटर वरी जाणार, वरी फ्लोट होणार. त्यामुळे अगोदर कोण चेंज होणार T2 चेंज होणार, नंतर चेंज होणार T1. ओके, 0 पर्यंत अगोदर 0 पर्यंत T2 चेंज होणार, नंतर T1 चेंज होणार 0 पर्यंत. तर ते ग्राफ मध्ये आपण पाहिलेले आहे बघा हे ग्राफ. ओके, सो तुम्हाला वाटलंच तर मी एकदा सांगतो कशी प्रोसेस आहे तर. ओके, दिस इज युअर ग्राफ. ओके, ह्या ग्राफ मध्ये काय होईल अगोदर चेंज व्हायला सुरुवात होईल T2 ला. हे T2 असं फास्ट मूव्ह होईल पुढे इथे येऊन थांबल. सॉरी जस्ट अ मिनिट. ओके, सो T2 काय करेल, T2 तुमचं अगोदर मूव्ह व्हायला सुरुवात होईल. हे T2 अगोदर मूव्ह व्हायला सुरुवात होईल या ठिकाणपर्यंत. T2 इथे येऊन थांबल, स्टॉप होईल 4 डिग्री पर्यंत. हे बघा सॉरी T2 च्या अगोदर T1 आपण पाहिलं फ्लो होताना. एक मिनिट, आपण ग्राफ मध्ये लक्ष दिलं नाही व्यवस्थित. सो तर T2 च्या अगोदर कोण मूव्ह होईल फास्ट T1 मूव्ह होईल. कशामुळे T1 मूव्ह होईल आपण पाहिलं, हे बॉटमचं टेम्परेचर आहे, बॉटमचं टेम्परेचर T1. हे मूव्ह झालं इथे येऊन थांबलं, तर इथे येऊन थांबल्याच्या नंतर हे 4 डिग्री पर्यंत मूव्ह झालं. कशामुळे तर याची डेन्सिटी वाढू लागली आणि याची डेन्सिटी वाढल्यामुळे पाणी खाली जाऊन सेटल होऊ लागलं, खालच्या पाण्याला थंड करू लागलं. त्यामुळे बॉटमचं वॉटर जे अगोदर फास्ट काय होईल T1 पर्यंत चेंज 4 डिग्री पर्यंत चेंज होईल. हे बघा हे या ठिकाणी 4 डिग्री पर्यंत चेंज झालेले. हे थोडी डार्क कलर न दाखवलं मी या ठिकाणी. ओके, किंवा याला दुसऱ्या कलर न पण दाखवू शकतो आपण. तो हे बघा 4 डिग्री पर्यंत या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस आहे. तर त्या 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जस्ट अ मिनिट, वेअर इज द पॉइंटर. ओके, तर ह्या 4 डिग्री सेल्सिअसला अगोदर T1 रीच झालं, नंतर T2 ग्रॅज्युअली हळूहळू जे सुरुवात होऊ लागलं ते अचानक हे 4 डिग्री सेल्सिअसला झाल्या मग वॉटर आता काय करेल वरती जायला सुरुवात करेल. व्हॉल्यूम काय व्हायला आता वरच्याचा सॉरी व्हॉल्यूम वाढायला आणि त्यामुळे डेन्सिटी कमी होईल आणि वरती 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 वॉटर चाललंय. मग वरती जसं वॉटर जाईल तसं फास्ट हे मूव्ह होईल आणि इथे येऊन थांबणार नाही, तर हे कंटिन्यू मूव्ह होईल. कारण की आणखीन पण वॉटर एक्सपांडच होईल, बर्फ होईल म्हणजे वॉटर एक्सपांड होईल म्हणून वरतीच चाललंय. आणि मग ते काय होईल तर ते वरती गेल्यामुळे अगोदर T2 ला कुठं पोहोचवेल 0 ला. मग एकदा T2 0 पोहोचला की मग आता वॉटर खाली जाऊन सेटल व्हायला सुरुवात होईल आणि खालच्या थर्मामीटरचं सुद्धा कुठं होईल टेम्परेचर 0 ला येऊन पोहोचेल नंतर 2 नंबरला. म्हणजे अगोदर कोण 0 ला पोहोचणार T2 0 ला पोहोचणार. लक्षात ठेवा हे ग्राफ मध्ये व्यवस्थित बघा. ग्राफ मध्ये जी लाईन दाखवतात जी बॉटमला लाईन आहे, आता बघा ही जी लाईन आहे ही कुठे कशी आहे बॉटमला आहे T1 ची खालच्या साईडला आहे, म्हणजे अगोदर हा मूव्ह होऊ लागला. ओके, सुरुवातीला. आणि सुरुवातीला बघा वरच्या पोर्शन मध्ये T2 हा वरती आहे अबोव द T1 दाखवलाय ग्राफ मध्ये लाईन.
म्हणजे ही नंतर मूव्ह व्हायला सुरुवात झालेली, अगोदर स्लो मूव्ह लागली, नंतर फास्टली अचानक डाऊन झाली आणि 4 ला येऊन थांबली नाही, तर ही अगोदर पोहोचली म्हणून ही अगोदर लाईन दाखवलेली आहे. आणि नंतर T1 हा मूव्ह व्हायला आणि 0 ला जाऊन टच करायला. ओके, सो त्यामुळे हे सेकंड नंबरला लाईन दाखवलेली आहे डाऊनवर्ड साइडच्या ग्राफ मध्ये. तर हे आपण फक्त लिहून घेऊया वर्डिंग मध्ये पूर्णपणे. तर हे स्क्रीनवर दिसतंय ते तुम्ही पूर्ण लिहून घ्या जे काय दिसायलंय तुम्हाला ते. ओके, ड्युरिंग द स्टडी ऑफ, हे आता एक्सप्लेन केलेलंच पूर्णपणे स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. ड्युरिंग द स्टडी ऑफ एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर using Hope's apparatus, temperature T1 and T2 recorded after every 30 seconds. प्रत्येक 30 सेकंदाला हे टेम्परेचर रेकॉर्ड केलेले. म्हणजे बघा हे टाइम जसा जसा पास व्हायला तसं तसं टेम्परेचर कमी व्हायलंय. हे बघा हे टाइम दाखवलेला आहे इथं 5 मिनिट्स, 10 मिनिट्स, 15 मिनिट्स आणि ह्या ठिकाणी टेम्परेचर दाखवले 0, 4, 8, 12. ओके, सो द टेम्परेचर प्लॉटेड ऑन द y axis, टेम्परेचर y axis वरती, and the time in the minutes on the x axis, on the x axis. The graph is shown in the figure. ग्राफ हा फिगर मध्ये आपण दाखवलाय, तुम्ही पण तसा ग्राफ काढायचा आहे. The graph is shown, graph shows that initially both the temperature T1 and T2 are identical. सुरुवातीला कसे होते, सुरुवातीला दोन्ही टेम्परेचर से आयडेंटिकल होते. ओके, सुरुवातीला दोन्ही टेम्परेचर आयडेंटिकल होते म्हणजे 12 डिग्री. ओके, 12 डिग्री सेल्सिअस इथं दाखवल्याप्रमाणे 12 डिग्री सेल्सिअस होते. मग जसं जसं आपण काय करू तर टाइम म्हणजे पास होत जाईल, ते ऍब्झॉर्ब होईल हीट आणि त्यातलं अगोदर कोण चेंज व्हायला सुरुवात जाईल तर टेम्परेचर T1 इन द लोअर पार्ट, टेम्परेचर T1 इन द लोअर पार्ट. हे बघा टेम्परेचर T1 जे की लोअर पार्टचं टेम्परेचर ऑफ द सिलेंडर डिक्रीजेस फास्ट, हे अगोदर डिक्रीज होईल फास्ट कुठपर्यंत, व्हाईल टेम्परेचर T2. हो, त्याचबरोबर टेम्परेचर T2 चं पण आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल काय होतंय. तर टेम्परेचर T2 ऑफ वॉटर इन द अप्पर पार्ट ऑफ सिलेंडर डिक्रीजेस कंपॅरेटिव्हली स्लोली. T2 चं जे टेम्परेचर आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल ऍज कम्पेअर टू द T1. ओके, डिक्रीज व्हायला सुरुवात होईल कमी वेळेमध्ये ऍज कम्पेअर टू द T1. T1 चे टेम्परेचर हे फास्ट डिक्रीज होईल. So next point is, however, once the temperature T1 of the lower part reaches 4 degrees, जसं की T1 चं टेम्परेचर लोअर पार्टचं 4 डिग्रीला रीच होईल, ते कॉन्स्टंट राहील. इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ऍट दॅट टेम्परेचर, त्या टेम्परेचरला ते स्टेबल राहील लिक्विड. ओके, सो T2 डिक्रीजेस स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. T2 काय होईल 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत डिक्रीज होईल हळूहळू. आणि मग त्याच्यानंतर काय होईल, देअर आफ्टर सिन्स T2 स्टार्ट चेंजिंग रॅपिडली, आणि त्याच्यानंतर हळूहळू हा कुठं पोहोचलाय 4 डिग्री पर्यंत पोहोचलाय आणि अचानकच काय होईल याची स्पीड वाढेल आणि हा कुठं पोहोचल, अगोदर हा 0 ला पोहोचल कोण T2. देअर आफ्टर सिन्स T2 स्टार्ट चेंजिंग रॅपिडली इट रेकॉर्ड्स 0 डिग्री फर्स्ट. 4 डिग्री अगोदर कोणी केला T1 न केला आणि 0 डिग्री अगोदर कोणी केला T2 न केला. बघा इथं उलट आहे. कासव आणि सश्याचं पाहिलं असेल तुम्ही, गोष्ट ऐकली असेल. कासव काय करते, पळत असते, हळू चलत असते आणि ससा त्याला स्पीड जास्त असते, ते पळते रस्त्यात, त्याला खायला काहीतरी भेटते, ते थांबते, झोप घेते, कासव मागून येऊन जिंकते. पण इथं तसंच आहे. T1 काय होता, ससा होता अगोदर, ते पळू लागला, एका झाडाखाली जाऊन त्यानं आराम केला, गाजर वगैरे खाऊन. 4 डिग्री सेल्सिअस नावाचं झाड होतं, तिथं आराम केला T1 नावाच्या सस्यानं. आणि T2 नावाचा कासव हळूहळू आला आणि नंतर अचानकच त्याची स्पीड वाढली सस्याला झोपल्याला पाहून आणि ते काय झाला, जिंकला, 0 डिग्रीला जाऊन पोहोचला. नंतर मग सस्याला चेव आला आणि ससा पण 0 डिग्रीला जाऊन पोहोचला. ओके सर, अशा प्रकारे आपली शर्यत संपली या ठिकाणी. देन अँड आफ्टर दॅट द लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड्स. ओके सर, हे या ठिकाणी थोडं टाइप मिस्टेक झाली. T1 ला जे 1 जे ते स्मॉल लिहा. ओके, हे स्मॉल लिहा, 1 जे ते T1 सफिक्स लिहा त्याला. ओके, सो T1 रेकॉर्ड्स 0 डिग्री टेम्परेचर. मग द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, मग हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एकमेकांना जे क्रॉस तयार करायला येतं, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व शोज दॅट टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. हे जे टेम्परेचर आहे कसं आहे, मॅक्झिमम डेन्सिटीचं आहे, कारण की याच ठिकाणी काय होऊ लागलं, डेन्सिटी वॉटरची मॅक्झिमम होती आणि ते बॉटमला जाऊन सेटल झालं आणि त्यामुळे T1 काय झालं, स्टॉप होईल झालं. आणि T2 पण काय झालं, तिथपर्यंत स्लो आलं, जसं वॉटर डेन्सिटी कमी असल्यामुळे वरी जायच्या ऐवजी खाली जायचा प्रयत्न करू लागलं.
पण खाली काय होतं, अगोदरच मॅक्झिमम डेन्सिटीचं वॉटर होतं, त्यामुळं ते मग वरी जाऊ लागलं. त्यामुळं मग T2A 4 डिग्री पर्यंत हळून चेंज होते. पण एकदा का 4च्या खाली गेला की त्याची व्हॉल्यूम एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. म्हणजे 4 डिग्रीला थ्रू आउट सिस्टीमचं टेम्परेचर कसं झालंय, 4 डिग्रीला सेम झालंय. ओके, एकदा दोन्ही एका पॉइंटवर पोहोचले की मग थ्रू आउट सिस्टीमचं जर टेम्परेचर सारखं झालं तर 4 डिग्रीला व्हॉल्यूम कमी असतो. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे डेन्सिटी मॅक्झिमम असणार. लक्षात ठेवायचं, उलट आहे, व्हॉल्यूम कमी डेन्सिटी मॅक्झिमम. 4 डिग्रीला असताना व्हॉल्यूम कमी डेन्सिटी मॅक्झिमम, लक्षात ठेवायची. ओके, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन of two curves shows the temperature of maximum density. टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. आणि मग जसं जसं झिरोकडे आपण मूव्ह होऊ, झिरोकडे जसं जसं मूव्ह होऊ तसं काय होईल, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल आणि डेन्सिटी आता डिक्रीज व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवायचं, उलट. हा, तर मग हे ग्राफ परत एकदा बघा, हाच ग्राफ. तर मग पुढे काय आपल्याला ह्या ग्राफचं जे होप्स ॲपॅरेटस जे ते आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. मग ते झाला एक्सपेरिमेंट. आता ऑब्झर्वेशन सांगायचे आपल्या वर्डिंग मध्ये. हाऊ कॅन वी एक्सप्लेन ऑब्झर्वेशन्स. मग ऑब्झर्वेशन्स कसे सांगावं लागतील, तर आपल्याला ऑब्झर्वेशन असे सांगता येईल, इनिशियली जे मिडल सिलेंडरचं टेम्परेचर आहे ते फ्रीज व्हायला सुरुवात होऊ लागलं, जे सिलेंडरच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतं. मग ते सिलेंडरचं फ्रीज झालं की ते कुठं सेटल होऊ लागलं, बॉटमला सेटल होऊ लागलं. आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे आणि डेन्सिटी वाढल्यामुळे आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ते कुठं बॉटमला सेटल होऊ लागलं. आणि त्याचं बॉटमला सेटल झालेलं ते टेम्परेचर काय करू लागलं, मग T1चं टेम्परेचर कमी करू लागलं वॉटर. ते आपल्याला वर्डिंग मध्ये सांगायचं आपल्याला. आणि मग ग्रॅज्युअली T1 जसा अगोदर हे पोहोचल तसा ग्रॅज्युअली मग T2 पण स्लोली मूव्ह होत 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 पुढं 4 डिग्री पर्यंत पोहोचल T1च्या नंतर. हे आपल्याला आपल्या वर्डिंग मध्ये सांगायचं. आणि एकदा 4 डिग्रीला दोन्ही पोहोचले ग्राफ, दोन्ही अगोदर 4 डिग्रीला येऊन पोहोचेपर्यंत इथं पॉइंट हा स्टॉप झालेला असेल. मग ज्यावेळेस दोन्ही T1 आणि T2 ज्यावेळेस 4 डिग्रीला पोहोचतील त्यावेळेस मग T2 अचानकच सडनली डिक्रीज व्हायला सुरुवात होईल आणि तो झिरोला पोहोचेल. ओके, आणि T1 जो आहे तो मग ग्रॅज्युअली हळूहळू तो डिक्रीज होईल आणि झिरोला पोहोचेल. बरोबर आहे. तर हे अशा प्रकारे एक्सप्लेन करायचं आपल्याला ऑब्झर्वेशन्स. द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ द सिलेंडर लोअर्स ड्यू टू द फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचर मुळे हे लो होईल, आउटर बॉईल. ओके, सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर देअर डिक्रीजेस. मग तिथलं टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस, त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज होईल. इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस, आणि त्यामुळे डेन्सिटी काय होईल, इन्क्रीज होईल. लक्षात ठेवायचं, द वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्ज डाऊनवर्ड. आणि हायर डेन्सिटीचं वॉटर काय होईल, खाली जाईल. देअरफॉर द लोअर थर्मामीटर T1 shows रॅपिड फॉल इन द टेम्परेचर. आणि त्यामुळे T1चं रॅपिड फॉल इन टेम्परेचर. दिस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ वॉटर बिकम्स इक्वल टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि हे कधीपर्यंत होईल, जोपर्यंत टेम्परेचर वॉटरचं 4 डिग्री सेल्सिअस हे होत नाही. ओके, when the temperature of water starts decreasing, when the temperature of water starts decreasing below 4 डिग्री सेल्सिअस, आणि जोपर्यंत टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली सुरुवात होत नाही, म्हणजे एकदा का सुरुवात झालं 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जायला, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि त्याचा व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज व्हायला लागल आणि डेन्सिटी डिक्रीज व्हायला लागल. आता मग डेन्सिटी डिक्रीज झाली की डिक्रीज झाली डेन्सिटीचं वॉटर कुठं जाणार, वरती जाणार का खाली येणार, ऑब्विसली वरी फ्लो होणार. ओके, सो इट therefore moves in the upward direction, आणि त्याच्यामुळे ते वरती जाईल. The temperature of water in upper part therefore decreases rapidly to 0 degree Celsius. आणि त्यामुळे T2चं जे टेम्परेचर आहे तो मग फास्ट मूव्ह व्हायला लागेल 0 डिग्री सेल्सिअसला, कारण की वॉटर, थंड झालेलं वॉटर अगोदर कुठं चाललंय, T2 कडे चाललंय. म्हणून द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट T1, जे लोअर पार्ट होता T1चा, तो काय होईल मग, रिमेन ऍट 4 डिग्री सेल्सिअस फॉर सम टाइम. काही टाइम साठी तो 4 लाच राहील. आणि त्याच्यानंतर तो काय होईल, डिक्रीज होईल स्लोली कुठे 0 डिग्री सेल्सिअस कडे फॉर सम टाइम, अँड देन डिक्रीजेस स्लोली टू 0 डिग्री सेल्सिअस. तर आज आपलं हे होतं की अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, आणि ते होप्स ॲपॅरेटसनं आपण प्रूव्ह केलं अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आपण म्हणजे होप्सनच सांगितलं होतं, आपण फक्त परत एकदा त्याची स्टडी केलेली. ओके, सो आय होप द होप ॲपॅरेटस इज अंडरस्टूड बाय यू. ओके, तुम्ही जे समजून घेतलं असेल होप ॲपॅरेटस, असा मी होप करतो. आणि आपण आजचा व्हिडिओ याच ठिकाणी थांबूया. ओके, सो परत एकदा सूचना जाता जाता तुम्हाला जे मी काही लिहायला दिलं असेल या ठिकाणी, ओके, पॉइंटवर एक्सप्लेन केलेत किंवा टाईप करून दिलेत, तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेत,
किंवा जे काही एक्सप्लेन केले तुम्हाला त्यातले पण काही लिहावे जर वाटले एक्स्ट्राचे पॉईंट तर ते तुम्ही क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचंय आणि स्क्रीनवरचे पण प्रत्येक पॉईंट क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायचे. कारण की हा पॉईंट तुम्हाला मी शक्यतोवर काय केलंय तर महत्वाचेच घेतलेत, ऍज इट इज बुक मधलं नाही घेतलं. या व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला दिसत असलं बुक मधलं ऍज इट इज, कारण की हा एक्सपेरिमेंट होता आणि एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येक पॉईंट हा तुम्हाला एक्सप्लेन करावा लागतो एक्झाम मध्ये, तर त्यामुळे ते ऍज इट इज बुक मधलं ह्या व्हिडिओमध्ये वाटेल. पण मागचे किंवा पुढचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले माझे व्यवस्थित तर त्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की मी एक्स्ट्राचे पॉईंट शक्यतोवर तुम्हाला स्क्रीनवर लिहून देत नाही, कारण की ते तुम्ही लिहून घेणारे असतात. ओके, सो तुमचं लिहायची मेहनत शक्यतोवर कमी ठेवतो मी, त्याच्यामुळे स्क्रीनवर दाखवलेलं सर्व काही लिहून घेत जा. ओके, आणि मी जर एक्सप्लेन करतो त्यातलंही तुम्हाला काही लिहावं वाटलं तर ते क्लासवर्कच्या वहीत लिहायचं आणि होमवर्कचं पण जे काही दिलेलं असेल ते त्याच नोटबुक मध्ये लिहायचंय. ओके, सो हॅव अ ग्रेट डे and bye bye. So let's see you in the next video.